हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर चला, आता संपूर्ण अशी घरातली कामं काहीतरी थोडीफार आवरून झालती आणि थोडंफार काहीतरी राहिलं होतं, ते काहीतरी आवरायचं होतं. तर चला म्हटलं तुमच्यासोबत मिनी ब्लॉग शेअर करूया. तर आज काहीतरी मी मस्त असं मागच्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं तर की मी कोणता फेस पॅक वगैरे वापरते. तर तेच काय वापरलं होतं, तर माझ्या चेहऱ्यावर मस्त असा ग्लो आला होता. तर तेच काहीतरी तुम्हाला दाखवत होते. तर म्हटलं आता सकाळी काहीतरी देवपूजा करायची आहे, त्याच्या अगोदर इथं आरू मॅडमचं चाललं होतं मस्त लोळायचं काम. तर धिंगाणा खेळताना आता खूप जास्त दमली होती तिथे लेकरांसोबत बाहेरून खेळून येऊन. तर आता मस्त अशी एकटीच बसली होती खेळत आणि मस्त अशी आराम करत होती आता ती काहीतरी. पण ती आराम करत असली तर आपल्याला काय आराम भेटणार नाही, कारण की जोपर्यंत लेकरं खेळताय तोपर्यंत आपल्याला सगळं काही घरातलं काम आवरायचं असतं पटापटा. तसं पण माझं सगळं काही लवकर आवरलेलंच होतं, फक्त देवपूजा वगैरे नॉर्मल अशी भाजी वगैरे करायची राहिली होती. तर ते काहीतरी लेटच करते, कारण की सकाळी नाश्ता करून ना दुपारच्या वेळी फौजी उशिराच येतात जेवणासाठी. तर यामुळं तर इथं देवपूजा वगैरे मस्त अशी सगळं काही करून घेतलं. आणि सध्या तरी ना आता फक्त गणपती बाप्पाचीच एक मूर्ती आहे माझ्याकडं. पण आता चाललंय थोडंफार मला घ्यायची आहे अजून पण, म्हणजे मूर्ती किंवा फोटोज असे काहीतरी. पण काहीतरी म्हणजे आपला तो योगच येई नाही घेण्यासाठी, कारण की जेव्हा जाईन ना घ्यायला तेव्हा असंच होतं आपल्या बायकांचं की घ्यायला जातो ते एक आणि घेऊन येतो ते एक. असं बऱ्याचशा गोष्टी ना ज्यावेळी आपण प्लॅन करतो डोक्यामध्ये ना, त्या काहीतरी बऱ्याच गोष्टी विसरून येत असते. मी पण असंच होतं, आरूच्या नादात ना ज्या गोष्टी घ्यायला जाते त्याच विसरून येते, भलतंच घेऊन येत असते घरी. तर असंच काहीतरी झालं यावेळी सुद्धा. पण आता नेक्स्ट टाईम ना नक्की ध्यानात ठेवन आणि नक्की आणणार. तर इथं काहीतरी भेंडीची भाजी करायची होती आणि मग म्हटलं चला आता भेंडी मस्त अशी बारीक चिरून घेऊया. आणि फौजींची फेवरेट अशी भेंडीची भाजी आहे, तर ती जास्त होती आमच्या इकडं. म्हणजे आमच्या घरात जास्त 2-3 दिवस आठवड्यातून ना 2-3 वेळा तर होतच असती त्यांची फेवरेट असल्यामुळं. तर इथं काहीतरी मस्त अशी भेंडी करून घेतली, मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून ती काही. आणि डाळ भात पण बनवलं होतं मस्त असं, कारण की आरू पण जेणेकरून खाईन. आणि ते काहीतरी ब्रेकमध्ये आले होते फौजी, मग मस्त असं त्यांनी पण थोडंफार खाऊन घेतलं ब्रेकफास्ट करून. आणि इथं काहीतरी आरूला ताटली रेडी केलं होतं मीही, म्हणजे आपलं थोडंफार आहे ना चपातीचं कुस्कारून त्यामध्ये आपलं डाळ टाकली होती जेणेकरून ती पण खाईन या दृष्टीनेच केलं होतं. आणि ती बघा कसा मस्त असं फॅनजवळ घेऊन बसलेली होती हवासाठी. तिचाच फॅन आहे तो, यामुळे तिला खूप जास्त आवडतो तो, नेहमी घेऊन बसते त्याला अशी जवळच. आणि इथं आता मस्त असं तिच्यासोबत टाईम स्पेंड केला थोडाफार. आणि सायंकाळच्या वेळी ना फौजीने मस्त अशी पाणीपुरी आणली होती. आज आमच्या घरी कुठून देव पावला होता काय माहीत, कधी नाही आणत ते, कधीतरी असं म्हणजे लक्षात आलं तर आणतात. आणि खास आरूसाठी, कारण की आरूला आता जास्त जरा आवडते ती. तसं पण बाहेरचं म्हणजे मी एवढं देत नाही तिला खायला, पण कधीतरी खाल्लं तर चालतं. तर तेच काहीतरी केलं आज मी. तर चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. तोपर्यंत बाय बाय, सी यू.